तपोवन परिसरातील वृक्षतोडीला हरित लवादाची स्थगिती। नाशिक महानगरपालिकेमधील हरित लवादाचा दणका। अहवाल तात्काळ सादर करण्याचे हरित लवादाचे महापालिकेला आदेश। नाशिकमधील वृक्षतोडी विरोधात अण्णा हजारे मैदानात साधू संत काय झाडावर राहतात का? साधुग्रामसाठी एकही झाड तोडू देणार नाही, अण्णा हजारेंचा राज्य सरकारला इशारा। उद्धव ठाकरेंनी घेतली विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भेट। विरोधी पक्षनेता नेमण्याबाबत दोघांमध्ये चर्चा। आदित्य ठाकरेही उपस्थित। महायुतीच्या त्रिकोणात नवाब मलिकांचा अडथळा। युतीबाबत भाजप आणि शिवसेनेच्या बैठकांचं सत्र। बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग नाही। मुंबईत राष्ट्रवादीचं नेतृत्व नवाब मलिकांकडे सोपवण्याला भाजपचा विरोध। पण कुणालाही बाजूला ठेवण्याचा प्रश्नच नाही असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केली शिवसेनेची भूमिका। महायुती म्हणून एकत्र लढणार एकनाथ शिंदेंनी माध्यमांसमोर केलंय स्पष्ट। तर राष्ट्रवादीचं नाव न घेता कुणालाही बाजूला ठेवण्याचा प्रश्नच येत नाही, एकनाथ शिंदेंचं मोठं विधान। मुंबईमध्ये भाजप शिवसेना महायुती म्हणून लढण्यावर ठाम। पालिका निवडणुकांना कसं सामोरं जायचं याबाबत फडणवीसांशी चर्चा करणार। रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून माहिती। महानगरपालिकेच्या निवडणुका जानेवारी महिन्यात होण्याची शक्यता। रवींद्र चव्हाणांची पत्रकार परिषदेतून मोठी माहिती। मुंबईमध्ये उबाठाला चितपट करण्यासाठी शिंदेंची खेळी। ओसी आणि पागडी मुक्त मुंबईच्या निर्णयामुळे लाखो मुंबईकरांना होणार फायदा। रविवारी महायुतीचे आमदार संघ मुख्यालयामध्ये भेट देणार। आरएसएसचे पदाधिकारी आमदारांचं बौद्धिक घेणार। पण अजितदादांचे आमदार रेशीम बागेत जाणार नाहीत, सूत्रांची माहिती। बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा द्यायला हवा, आमदार रवी राणा यांची सरकारकडे मागणी। बिबट्या पाळून दाखवा, वडेट्टीवारांचं रवी राणांना चॅलेंज। मुंबई विधान भवन राड्याचा अहवाल सभागृहात सादर करणार। नितीन देशमुख, सर्जेराव टकले यांना 2 दिवसांच्या कोठडीची शिफारस। आव्हाड आणि पडळकर समर्थकांमध्ये झाला होता राडा। हैदराबाद गॅझेटच्या अंमलबजावणीच्या नावाखाली जाती-जातींमध्ये भांडणं लावण्याचं काम। नाना पटोलेंचा सरकारवर गंभीर आरोप। हैदराबाद गॅझेटियरनुसार 3 महिन्यात फक्त 98 प्रमाणपत्र। अर्जच फारसे न आल्यामुळे प्रमाणपत्रांची संख्या कमी। जगात भारी कोल्हापुरी। प्राडा कंपनीचा कोल्हापुरी चप्पलसाठी करार। कोल्हापुरी चप्पल प्राडा हजारो रुपयांना विकणार। मुंबई अहमदाबाद महामार्गावर 4 वाहनांचा अपघात। ट्रकनं अचानकपणे ब्रेक लावल्यामुळे 3 वाहनं ट्रकला जाऊन धडकली। अपघातानंतर महामार्गावर वाहतुकीची कोंडी। मुंबईमधील 20,000 ओसी नसलेल्या इमारतींसाठी आज पुन्हा लक्षवेधी। विधानसभेमध्ये शिवसेना आमदार मुर्जी पटेल यांची लक्षवेधी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयाकडे लक्ष। शिर्डी साकुरी सीमेवर बिबट्याचा मुक्त संचार। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। बिबट्याचा बंदोबस्त करण्याची ग्रामस्थांची मागणी। स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुतळ्याचं अंदमानात अनावरण। सागरा प्राण तळमळला या गीताला 115 वर्ष पूर्ण झाल्याचं निमित्त। पुण्यातल्या नवले पुलावर अपघातातून वसंत मोरे थोडक्यात बचावले। फेसबुक लाईव्ह करत असतानाच भरधाव टेम्पो वेगात जळून गेला। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन। वयाच्या 90व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास। लातूरमध्ये राहत्या घरी चाकूरकरांचं निधन। गोपीनाथ मुंडेंची आज जयंती। गोपीनाथ गडावर शेकडोंच्या संख्येनं समर्थक अभिवादनासाठी पोहोचले। ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा आज 86वा वाढदिवस। मुंबईमध्ये शरद पवार यांच्या अभिष्ट चिंतनासाठी कार्यकर्त्यांची गर्दी। त्र्यंबकेश्वर मुलं विक्री प्रकरणी 3 मुलं बेकायदेशीरपणे दत्तक दिली। जिल्हा प्रशासनाने नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालातून माहिती उघड।
धुळ्यातील वनविभागाचा मनमानी कारभार, बिबट्याला पकडण्यासाठी ठेवलेला पिंजराच बंद. जय महाराष्ट्राच्या बातमीनंतर वनविभागाला जाग. 10वी आणि 12वीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा आधार नोंदवा, विद्यालय महाविद्यालय प्रशासनाला सूचना.